प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे? तर महाराष्ट्र पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962 रोजी झालेली आहे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत. प्रश्न चौथा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश हे होते. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. प्रश्न सहावा, महाराष्ट्राचा विस्तार किती आहे? तर महाराष्ट्राचा विस्तार पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण विस्तार 700 किलोमीटर एवढा आहे. महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर 720 किलोमीटर आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि त्याची उंची 1646 मीटर आहे. प्रश्न 11वा, कोणत्या डोंगरामुळे भीमा व कृष्णा नद्याची खोरी वेगळी झाली आहेत? तर शंभू महादेव या डोंगरामुळे भीमा व कृष्णा नद्याची खोरी वेगळी झाली आहे. प्रश्न 12वा, कोणत्या डोंगरामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झाली आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झाली आहे. कोणत्या डोंगरामुळे नदी गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? सातमाळा अजिंठा या डोंगरामुळे झाली आहे. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. प्रश्न 15वा, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामध्ये महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर 6वा क्रमांक लागतो. 82.9 साक्षरता महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक GDP लागतो? तर 1ला क्रमांक लागतो. प्रश्न 18वा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केली. प्रश्न 19वा, कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? तर हरितपट्टा म्हणून नाशिक हे शहर ओळखले जाते. 2011ची जनगणना स्वातंत्र्याच्या नंतरची कितवी जनगणना होती? तर ही जनगणना 7वी जनगणना होती. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर धुळे या शहरात आहे. आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेल्या सुधारक या साप्ताहिकीचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले, इंग्लिश एडिशन. रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले, तर हे मंदिर कोणी बांधले? तर हे मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधले. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती. प्रश्न 25वा, हा महात्मा फुले यांचा ग्रंथ कोणत्या मरणोपरांत म्हणजे 1891 मध्ये प्रकाशित झाला? तर सार्वजनिक धर्म हा ग्रंथ प्रकाशित झाला. प्रश्न 26वा, काळग्रते परांजपे म्हणून कुणास ओळखले जाते? तर रघुनाथराव परांजपे यांना ओळखले जाते. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारी कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार दिला जातो? तर अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न 28वा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील मेढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम करतात? तर गडचिरोली या जिल्ह्यात करतात. प्रश्न 29वा, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर वैनगंगा या नदीवर बांधण्यात आला आहे. प्रश्न 30वा, महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 31वा, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. प्रश्न 32वा, फेकरी हा औष्णिक विद्युत
प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव या जिल्ह्यात आहे. प्रश्न 33वा, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर मध्य प्रदेशला लागून महाराष्ट्राची सीमा सर्वात जास्त लांब आहे. प्रश्न 34वा, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला काय म्हणतात? तर निर्भर रांग असे म्हणतात. प्रश्न 35वा, दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर लिग्नाइट हा प्रकार आहे. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर औरंगाबाद शहर हे 52 दरवाजे शहर म्हणून ओळखले जाते. टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर पांचनगंगे हा भाग ओळखला जातो. प्रश्न 38वा, वारळी पेटी मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर महाराष्ट्र राज्यातील आहे. प्रश्न 39वा, महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? तर शेगाव हे मूळ होते. प्रश्न 40वा, महाराष्ट्रात व्हॅट कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? तर एप्रिल 2005 रोजी लागू करण्यात आली. प्रश्न 41वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर नंदुरबार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. प्रश्न 42वा, अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले. बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? तर समाजसेवा या क्षेत्राशी होता. प्रश्न 44वा, ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? तर ही समाधी आळंदी येथे आहे. प्रश्न 45वा, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला? तर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे झाला. प्रश्न 46वा, हरित क्रांतीमुळे कोणत्या गटाला फायदा होतो? तर तृणधान्य या पिकाला फायदा होतो. प्रश्न 47वा, महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर 1945 रोजी सुरू झाला. प्रश्न 48वा, रोजगार हमी योजना राबविण्याचे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर महाराष्ट्र हा आहे. प्रश्न 49वा, कोणत्या प्रकारच्या खंडकामध्ये वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या कोरलेल्या आहेत? तर बेसाल्ट येथे कोरलेल्या आहेत. प्रश्न 50वा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था कोणत्या शहरात आहे? तर ही संस्था नागपूर शहरात आहे. प्रश्न 51, 2021च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? 995 लिंग गुणोत्तर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे? म्हणजे स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी पुस्तक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. प्रश्न 45वा, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण तर याचे संपादक आगरकर हे आहेत. प्रश्न 50वा, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय आहे? तर महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोरे हे आहेत. प्रश्न 56वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई शहर इथं एकही तालुका नाही. प्रश्न 57वा, महाराष्ट्रात पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड हे राज्य आहे पूर्व सीमेला लागून. प्रश्न 58वा, मित्रमेळा ही संघटना वि. सावरकर यांनी कुठे स्थापन केली? तर ही संघटना नाशिक येथे स्थापन केली. प्रश्न 59वा, भगवद्गीतेवर मराठीतून समग्रीकरण लिहिताना संत कोण आहे? तर हा संत आहे संत ज्ञानेश्वर. प्रश्न 60वा, महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर पहिले आहे दर्पण हे वृत्तपत्र आहे. प्रश्न 61 म्हणजेच प्रश्न 61वा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य आन्सर यवतमाळ हे आहे. प्रश्न 62वा, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा जलाशय नाथसागर या नावाने ओळखला जातो. प्रश्न 63वा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरात आहे. प्रश्न 64वा, कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगंजच्या डोंगरात आहे? तर चिखलदरा या डोंगरात आहे. प्रश्न 65वा, मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? पुणे हे शहर वसलेले आहे. प्रश्न 66वा, वर्धा व वैनगंगा यांचा संगम कुठे झाला आहे? तर शिवने येथे झालेला आहे. प्रश्न 67वा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर सर्वात जास्त तापमान चंद्रपूर या जिल्ह्यात आढळून येते. प्रश्न 68वा, महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणत्या मुद्रा आढळते? तर जांभी ही मुद्रा आढळते. प्रश्न 69वा, कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? तर ताडोबा या तालुक्यात आढळते. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात? तर चंद्रपूर या जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात. प्रश्न 71वा, कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात जे धरण बांधण्यात आले या धरणाच्या
जलाशयाला कोणते नाव देण्यात आले? तर शिवाजी सागर असे नाव देण्यात आले. प्रश्न 72वा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत? तर सोलापूर येथे सर्वात जास्त कारखाने आहेत. प्रश्न 73वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कुठे आहे? तर इचलकरंजी येथे सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात सर्वात कमी घनता आहे. पितळेखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद येथे आहे. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यात आहे. प्रश्न 77वा, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर नाशिक येथे आहे. प्रश्न 78वा, 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती? तर गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. प्रश्न 79वा, कोणता जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे? तर गडचिरोली जिल्हा हा विद्युत विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. प्रश्न 80, चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? संदेवाली येथे आहे. प्रश्न 81वा, बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यात आहे. प्रश्न 82वा, औरंगाबाद जिल्ह्यात विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर जालना येथे जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था मेरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर हे नाशिक येथे आहे. प्रश्न 84वा, खाऱ्या पाण्यात बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? तर लोणार हे सरोवर होय. प्रश्न 45वा, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर दडगाव नंदुरबार हे आहे. प्रश्न 86वा, औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? तर या औरंगाबाद प्रशासकीय विभागात 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. प्रश्न 87वा, सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर औरंगाबाद हा सर्वात जास्त तालुका असणारा प्रशासकीय विभाग आहे. कोणत्या राज्याची चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याला सीमा आहेत? तर तेलंगणा राज्याची चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याला सीमा आहेत. प्रश्न 89वा, दादर व नगर हवेली या राज्याची महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? तर ठाणे या जिल्ह्याची सरहद आहे. प्रश्न 90वा, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? गडचिरोली, भामरागड. प्रश्न 91वा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब ही नदी गोदावरी आहे. प्रश्न 92वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी आहे. प्रश्न 93वा, महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सालेरचा किल्ला आहे. प्रश्न 94वा, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण हे आहे. प्रश्न 95वा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मेदिनीराम हे आहे. प्रश्न 96वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा चंद्रपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 97वा, महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? तर महाराष्ट्रात सर्वात लांब नदी नर्मदा. प्रश्न 98वा, महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले धरण राधानगरी धरण आहे. प्रश्न 99वा, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आकारमानाने? तर मुंबई हा सर्वात लहान जिल्हा आहे आकारमानाने. प्रश्न 100वा, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ आहे. सालेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न 102वा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.